ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहात ईश्वराच्या नावांची व्याख्या, की ईश्वराचे जे जे नाव आहे त्याचं त्याचं काय काय अर्थ आहेत. ठीक आहे श्रोतेगण हो, तर हे सर्व ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणारे आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिखित हा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ, जो सत्य ज्ञानाचा प्रकाश करणारा, जे वेदांमध्ये आहे, जे ऋषीमुनींनी रिसर्च केलेले आहेत, संशोधन केलेले आहेत ईश्वराविषयी आणि त्याच्या प्रत्येक गोष्टींविषयी, त्या सर्वांचा असणारा निचोड ते या सत्यार्थ प्रकाश ग्रंथामध्ये आहे. यामध्ये तुम्हाला ख्रिश्चन्स, मुस्लिम्स, बौद्धिस्ट, जैनिस्ट, यहुदी, त्याच्यानंतर अजून इतर आपले जे संप्रदाय आहेत, जे प्रमुख संप्रदाय, त्यांच्याविषयी आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. कोणाच्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते सर्व माहिती मिळणार आहे. आणि हे पुस्तक ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरामधला मुलगा, मुलगी, नातू-पंतू कधीही कोणीही कोणत्याही इतर संप्रदायांमध्ये कन्वर्ट होणार नाहीत, याची 100% गॅरंटी. ठीक आहे श्रोतेगण हो, का हा ग्रंथ आपल्याला संपूर्णपणे धर्म शिकवणारा आहे, वेद धर्म शिकवणारा आहे. ठीक आहे, आपल्याला घेऊन जाणार आहे तो वेदांकडे, म्हणजे ईश्वराच्या सत्य ज्ञानाकडे घेऊन जाणारा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा आणि प्रत्येकाने प्रयत्न करावा की जिथे जिथे आर्य समाज आहे त्यांच्याकडून हा ग्रंथ आपण अवश्य घ्यावा. ठीक आहे श्रोतेगण हो, तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की ईश्वराचे नाव न्यायकारी का आहे. आज आपण बघणार आहोत ईश्वराचे जे नाव आहे ते दयाळू का आहे. तर दय, दान, गती, रक्षण, हिंसदानेषु या धातूपासून दया हा शब्द सिद्ध होतो. दयते ददाती जानाती गच्छती रक्षती हिनस्ती यया सा दया बहवी दया विद्यते यस्य स दयालु परमेश्वरः. जो अभय देणारा आहे, एकमेव आहे अभय देणारा. कोण? परमपिता परमात्मा परमेश्वर ओम. सत्य आणि असत्य सर्व विद्यांचा जो जाणणारा आहे, कोण आहे? एकमेव ईश्वर. जे ओम व्हायब्रेशन आहे या ब्रह्मांडाचं कंपन, ते आहे ओम. तर तोच सर्व काही जाणणार आहे आणि सर्व सज्जनांची रक्षा करणारा आणि दुष्टांना यथायोग्य दंड देणारा असल्या कारणामुळे या परमेश्वराचे नाव दयाळू आहेत. कारण तो काय करतो? दंड देऊन काय करतो? रक्षण करतो. आपण जे जे पाप केले आहेत, आपल्याला बघा कधीही एखादी काही वाईट गोष्ट केली तर आपली अंतरात्मा आपला आवाज देते की मी जे केलं ते योग्य केले. करण्यापूर्वीही सांगते आपल्याला की हे योग्य नाही आहे, बरोबर नाही. पण आपण काय करतो? मनाचं सोडून काय करतोय? बुद्धीचा खेळ खेळतो, तात्पुरता भौतिक थोड्याशा याच्यासाठी मनुष्य असे काम करतो. ठीक आहे, तर तर परमेश्वर जो आहे हा आपल्याला यथायोग्य दंड देऊन आपल्याला पुन्हा सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो. आपल्या अंतर्मनामध्ये आपल्याला तो आवाज ऐकू येतो आपल्याला, की आपलं मन आपल्याला सांगतं. आवाज ऐकू येणे म्हणजे आपलं मन आपल्याला सांगतं की तू जे केलं हे योग्य केलं नाहीस मनुष्या. ठीक आहे श्रोतेगण हो, तर ईश्वर हा वरील सर्व गुण संपन्न असल्या कारणामुळे ईश्वराला या दयाळू असे म्हणतात. आता आपण बघूया पुढील. आता आपण बघूया ईश्वराचे नाव अद्वैत का आहे. ठीक आहे, तर द्वयोर्भावो द्वाभ्यामीतं साद्वैताद्वैतं वा सैव तदेव वा द्वैतं न विद्यते द्वैतं द्वितीयेश्वर भावो यस्मिन् स दद्वैतम. अर्थात सजातीय विजातीय स्वगत भेदशून्यम ब्रह्म. म्हणजेच काय? दोन पदार्थांचे अस्तित्व नसणे याला म्हणतात अद्वैतवाद. म्हणजे काय? एक आपण पंथ बघितला असेल, जो एक ईश्वराला मानतो आणि फक्त जीवाला मानतो आणि प्रकृतीला मानत नाही. ईश्वर, जीव आणि प्रकृती या तीन गोष्टी अनादी तत्व आहेत. म्हणजे ईश्वर स्वयंभू, जीव स्वयंभू आणि प्रकृती ही स्वयंभू. ठीक आहे, या तीन गोष्टी अनादी आहेत, या कधीही नष्ट होत नाहीत श्रोतेगण हो. ठीक आहे, तर एक म्हणतो मी ईश्वराला आणि जीवाला मानतो, नाही का? जो आपण जीव आहोत तो आणि ईश्वर हे दोनच सत्य आहे, बाकी प्रकृती काय आहे? मिथ्या आहे म्हणतात. ठीक आहे, तर याला म्हणतात, असे मानणाऱ्यांना या गोष्टीला किंवा या विषयाला, या दोन पदार्थांचे अस्तित्व नसणे
याला मानणाऱ्या गोष्टीला अद्वैत असे म्हणतात. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे सजातीय भेद आहे म्हणजे एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याशी दिसणारा विजातीय भेद, म्हणजे मनुष्याचा वृक्षपाषाण इत्यादिकांशी दिसणारा. आणि स्वगत भेद शरीरातील डोळे, कान वगैरे यामध्ये दिसणारा. आणि असे हे 3 प्रकारचे भेद परमेश्वरामध्ये नसल्या कारणामुळे तो एक रस आहे. ठीक आहे. म्हणून त्याला अद्वैत असे म्हणतात. हा जो विषय आपण सांगितला अगोदर की काय, 2 पदार्थांचे अस्तित्व नसणे. कोणते 2 पदार्थ? एक तर जीव आणि प्रकृती, बरं का. हे काही न मानणारे पंथ आहेत, बरोबर ना. आणि द्वैतवाद मानणारे पण आहेत. द्वैत म्हणजे काय? 2च वस्तूंना मानणे, कुठलीही 2 वस्तू. जसे तर ईश्वर या सर्व गोष्टींपासून काय आहे? निराळा आहे, म्हणून त्याला अद्वैत असे म्हणतात. म्हणजे समजलं का आपल्या लक्षात का? एक आहे काय, सजातीय भेद, बरोबर ना. मागील पानावर आपण बघितला सजातीय भेद. आणि दुसरा आहे विजातीय भेद, बरोबर नाही. आणि तिसरा आहे स्वगत भेद. तर सजातीय आपण बघितला, सजातीय म्हणजे काय, एका मनुष्याशी दुसऱ्या मनुष्याशी दिसणारा भेद, बरोबर. आणि विजातीय भेद म्हणजे काय, की मनुष्याचा वृक्ष झाले, पाषाण झाले इत्यादी ज्या गोष्टी आहेत या जडतत्व त्यांच्याशी सोबत दिसणारा भेद. आणि तिसरा आहे स्वगत भेद, म्हणजे आपले शरीरातील जसे आहे कान आहे, डोळे यांच्यामध्ये जे अंतर आहे, जो भेद आहे, का डोळ्यांचं काम करतो, कान कानाचं काम करणार, बरोबर ना. तर यामुळे त्याला काय म्हणतात? स्वगत भेद. आणि परमेश्वर हा एक रस आहे, तो यापैकी कोणासारखाही नाही, म्हणून त्याला अद्वैत असे म्हणतात श्रोतेगण हो. ठीक आहे. तर आता आपण बघूया पुढील ईश्वराची व्याख्या, की ईश्वराला निर्गुण का म्हणतात. ठीक आहे. तर आपण बघूया ईश्वराला निर्गुण असे का म्हणतात. तर गण्यन्ते ये ते गुणा यर्गणयन्ति ते गुणः यो गुणेभ्यो निर्गतः स निर्गुणः निर्गुण ईश्वरः. म्हणजे जेवढे सत्व, रज, तम, रूप, रस, स्पर्श, गंध इत्यादी जे जडतत्वादी गुण आहेत, अविद्या आहे, अल्पज्ञता आहे, राग आहे, द्वेष आहे आणि अविद्यादी जे क्लेश, हे सर्व क्लेश काय, हे जीवाचे गुण आहेत, त्यापासून तो पृथक आहे. याच्यामध्ये अशब्द स्मर्शम रूपमव्ययम इत्यादी उपनिषदांचे प्रमाण आहेत, पुरावे आहेत. जो शब्द स्पर्श इत्यादी गुणरहित आहे, त्यामुळे परमात्म्याचे नाव निर्गुण असे आहे. म्हणजेच काय, की हे सगळे जे विशेषण लागू होतात ते कोणासाठी आहेत? मनुष्यांसाठी, बरोबर आहे का नाही. आणि जे जड तत्व आहेत कोणते सांगितले? सत्व, रज, तम, रूप, रस, स्पर्श, गंध, अविद्या, अल्पज्ञता, राग, द्वेष आणि अविद्या, त्याच्यानंतर क्लेश करणे, हे सगळे कोणाचे गुण आहेत? जीवाचे गुण आहे. आपल्या जीवाचे आपले गुण आहेत. ईश्वराचे गुण असे आहे का? नाही. तो काय आहे? एक रस. मागील व्याख्येत काय सांगितलं? तो एक रस आहे, त्याला काही फरक पडत नाही, तुम्ही मी काही पाप करू किंवा काही करू. ठीक आहे. तर त्याला हे कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तो सदैव आनंदा स्वरूपच आहे. आणि आपल्या अंतरात्म्याला तो अंतरात्म्यातून आवाज येते आपल्याला, चांगलं करतानाही आणि वाईट करतानाही. ठीक आहे श्रोतेगण हो. तर हे सर्व काही जे उपनिषदांमध्ये पुरावे दिलेले आहेत, त्याचे जे विश्लेषण केलं आहे, तर कशाचं? ईश्वर आणि जीवाचं. तर त्यापासून ईश्वराच्या गुणांपासून हा मनुष्य काय आहे? क्लेशरहित, क्लेशयुक्त आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे ईश्वरामध्ये आणि परमेश्वरामध्ये हा फरक आहे.
की ईश्वरामध्ये या कुठल्याही प्रकारचे गुण आढळत नाहीत, म्हणून त्या ईश्वराला तो गुणरहित आहे. बरोबर आहे का नाही? रूपरहित आहे, रसरहित आहे, शब्दरहित आहे, स्पर्शरहित आहे, रूपरहित आहे, तर इत्यादी सर्व गुण म्हणजे 5 गुण आहेत नाही का? रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द हे 5 गुण. ईश्वरा सोबत आपण बोलू शकत नाही, कारण तो निराकार आहे. त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, तो निराकार आहे. त्याला आपण शब्द, रूप, रस आपण त्याला चाखून बघू शकत नाही का तो कसा आहे, नाही का? कारण तो निराकार आहे. गंध म्हणजे त्याचा सुगंधही येत नाही आपल्याला, बरोबर आहे का नाही? कारण तो निराकार आहे. आणि रूप, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. रूप काय की आपण त्याला बघू शकत नाही, कारण तो निराकार आहे आणि त्याची मूर्तीही बनवू शकत नाही ईश्वरतेकडून. आज जे आपण बघतो ना, ते ईश्वराची कुठं मूर्ती दिसते का तुम्हाला? कधीच दिसणार नाही. परंतु ईश्वराच्या नावाखाली तुम्हाला आपल्या सत्पुरुषांची, महान योद्ध्यांची, जसे श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमानजी या सर्वांच्या मूर्त्या तुम्हाला दिसतील आणि त्यांना अवतार म्हणून तुम्हाला सांगितले गेले. आपण तेच ऐकत आलो लहानपणापासून की हे याचे अवतार, ते त्याचे अवतार, ते विष्णूचे अवतार, ते ब्रह्माचा एकच अवतार, नाही का? त्याच्यानंतर शिवाचे अवतार. तर याच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलं? ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे 3 प्रमुख गुणवाचक नावं एका परमपिता परमेश्वराचे आहेत आणि त्या परमपित्याचं नाव आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ओम. आणि आपण प्रत्येक मंत्राच्या आधी, प्रत्येक पूजेच्या आधी सुरुवात आपण ओमपासूनच करतो. श्री गणेशाय नमः हा जो एक छोटासा श्लोक आहे ना, ही जी स्तुती आहे ही आपल्या वेदांमध्ये नाही, ठीक आहे? ही नंतर घुसवण्यात आलेली आहे, ठीक आहे श्रोतेगण हो. तर प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमपासूनच होते, कारण ओमच आपलं कल्याण करणारा असल्या कारणामुळे त्याच्याच शरणमध्ये आपण जायला हवं. आणि सत्याप्रकाश नावाचा हा ग्रंथ पाखंडाचं निराकरण करणारा, जातीभेद मिटवणारा आणि वर्णव्यवस्था श्रेष्ठ कशी आहे, ईश्वर कसा आहे, मनुष्यांचे गुण कसे, ईश्वराचे गुण कसे, याच्यामध्ये फरक काय, द्वैतवाद, अद्वैतवाद, ईश्वर सगुण काय, ईश्वर निर्गुण काय, हे सर्व गोष्टी समजून सांगणारा आपल्याला एकमेव ग्रंथ आहे, जो वेदांमध्ये जसं दिलं आहे तसंच तुम्हाला याच्यात आढळणार आहे श्रोतेगण हो. तर या सत्यप्रकाश नावाच्या ग्रंथाला आपण अवश्य आर्य समाजाशी भेट देऊन मुफ्त, ठीक आहे, मुफ्त घ्यावं. ठीक आहे श्रोतेगण हो. भेटूया पुढील व्याख्येमध्ये. ईश्वराचे नाव सगुण का आहे. ओम नमस्ते.